मित्रांनो नमस्कार. इराक, इस्रायल आणि अमेरिका यांच्या युद्धाबद्दल मी माझे जे काल मतं मांडले आणि म्युच्युअल फंडमधले पैसे ठेवावे हे लोकांना खूप आवडलं. त्याचाच दुसरा भाग घेऊन आपल्यासमोर आलेलो आहे. लक्षात घ्या, हे जे युद्ध चाललेलं आहे हे काही टेक्निकल पॅरामीटर्सवर चाललं आहे असं माझं म्हणणं आहे. कारण ह्या युद्धामध्ये फक्त शत्रू राष्ट्राला कुठल्याही युद्धामध्ये पराजय करायचा किंवा त्याच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास करायचा किंवा त्या लोकांना त्रास द्यायचा तिकडच्या जनतेला, तर अशा पद्धतीत हे युद्ध दिसत नाही आहे. कारण ह्या युद्धामध्ये जर आपण बघितलं तर दुबईच्या अनेक हॉटेल्सवर हल्ला झाला आहे. आता लक्षात घ्या, हॉटेल्सवर हल्ला होण्यामागचं कारण काय असू शकतो, तर तिकडे टुरिस्ट आहेत. आज दुबई ही सगळ्यात सेफेस्ट कंट्री फॉर द ट्रॅव्हल असं म्हणून बरेचसे लोक टुरिझमसाठी दुबईला ऑप्ट करायला लागले होते आणि दुबईचं टुरिझम इन्कम हे चांगल्यापैकी ग्रो होत होतं. ह्याला कुठेतरी कापण्याचा प्रयत्न हा झालेला दिसतो आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, अनेकांचं मत होतं की ह्या युद्धाने भविष्यातल्या इश्यूज, सो पहिले दुबईचा विषय कंप्लीट करू. त्याबरोबर टुरिझमबरोबर जे इन्फ्रास्ट्रक्चरल इन्व्हेस्टमेंट्स, तिथं रिअल इस्टेटमध्ये ज्या इन्व्हेस्टमेंट्स होत होत्या, आता माझं घर किती सेफ आहे ह्या विचाराने मी तिथं इन्व्हेस्टमेंट करेल का, हाही एक विषय तिथं आला आहे. सो ह्या पद्धतीमध्ये दुबईला टार्गेट करण्याचा प्रयत्न किंवा त्याच्या इकॉनॉमीच्या इकॉनॉमी उभी आहे त्या कंबर तोडण्याचं काम हे इराककडनं केलं जातं असं मला वाटतं. दुसरा मुद्दा येतो जो बाहेरच्या देशांचं सोडाव, आपल्या देशाबद्दल बोलूया. तर भारतावरचे इफेक्ट्स, जर मी भारताच्या इफेक्ट्सबद्दल बोलायला गेलो तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या युद्धाची झळ आपल्यापर्यंत पोचण्याची शक्यता नाही. कारण आत्तापर्यंतचे इराकचे जे हल्ले झालेत ते US बेस आर्मी तळांवर झालेले आहेत. US आर्मी तळ हा भारतामध्ये नाही. ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे की जेणेकरून आपल्या देशावर इराकचे क्षेपणास्त्र येण्याचे चान्सेस नाहीत. तरीसुद्धा काही शत्रू राष्ट्रांकडनं जर अशा सिच्युएशनचा फायदा घेतला, तर कालच माननीय पंतप्रधानांनी जी बैठक घेतली त्यामध्ये आपल्या तिन्ही दलांना सतर्क राहण्यासाठी सांगण्यात आलं आहे. आपण 1% युद्ध हे कधीही होऊ शकतो असं आपण धरून चालतो, कारण की आपल्या बाजूला आपले शेजारी काही आपल्याला पाहिजे तसे चांगले नाही आहेत, हे सर्वांना जगजाहीर आहे. पण ह्या युद्धामुळे भारताला ह्या युद्धामध्ये ओढणं आणि त्याही भारताच्या विरुद्ध युद्ध करणं हे आत्ता सुरू असलेल्या दोन्ही पक्षांना पचणारं नाही किंवा पेलवणारं नाही, हे लक्षात ठेवा. ना इराकला, ना इस्रायल आणि अमेरिकेला. त्यामुळे भारतावर ह्या दोघांपैकी कोणीही हल्ला करणार नाही. ह्या युद्धाचा समारोप कसा होईल, तर मला असं वाटतं आहे की हा आता अतिशय पीकवर चालला गेला आहे. हे युद्ध अतिशय पीकवर चाललं आहे आणि कुठली गोष्ट जेव्हा पीकवर जाते तेव्हा त्याचा अंत होतो. भलेही डोनाल्ड ट्रम्प म्हणत असतील की अजून 4-5 आठवडे युद्ध चालेल. पण 4-5 आठवडे इराकमध्ये तेवढा दम तर पाहिजे की ते 4-5 आठवडे युद्ध चालू शकेल. कारण की तुम्ही त्यांच्या पहिली, दुसरी, तिसरी, चौथ्यापर्यंतची जी लीडरशिप होती ती संपवून टाकली. त्यांचे अंडरग्राऊंड असलेले क्षेपणास्त्र, ड्रोन हे संपवत चालले आहेत. हळूहळू ज्या पद्धतीमध्ये त्यांच्या सगळ्या ॲम्बिशन्स संपतील, त्यावेळेस मला असं वाटतं की आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी हे ह्याच्यामध्ये इंटरफेअर करून हे युद्ध थांबवू शकतात असं माझा स्ट्रॉंग सिक्स सेन्स किंवा गट फिलिंग सांगते की डेफिनेटली हे युद्ध थांबवण्यासाठी आखाती राष्ट्रांना हे फक्त आणि फक्त जर उपयोगी कोणी येऊ शकत असेल तर तो आपल्या देशाचे प्राईम मिनिस्टरच असू शकतील असं माझं स्ट्रॉंग मत आहे. हे माझं ॲक्च्युली खाजगी वैयक्तिक मत आहे, परंतु माझं आजही मत आहे. आज रात्रीमध्ये काय होतं बघूया आणि उद्या सकाळी युद्धामुळे होणाऱ्या परिणामाने उद्याचा किंवा परवाच्या शेअर बाजारावर आपण कॉल घेऊया. आज इथंच थांबतो. स्वाभिमानाने बोलूया. मी मध्यमवर्गीय. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.